किंवा अंथरुणात उठून बसल्या बसल्या तुम्ही स्वतःशी हा संवाद केलात तरी चालेल. मानसशास्त्रीय दृष्ट्या आपल्याला या सगळ्या गोष्टींमुळे नवी ऊर्जा मिळत असते आणि आपला संपूर्ण दिवस चांगला जातो. आता तुमच्यापैकी काही जणांच्या मनात आलं असेल की काही सांगता राव, असं सगळं नुसतं विचार करूनच झालं असतं तर मग काय पाहिजे होतं, नाही का? मी काय म्हणते, हे करायला तुम्हाला खर्च आहे का? हे करायला तुम्हाला तोटा आहे का? हे करण्यात तुमचं नुकसान आहे का? नाही ना? करून बघा. उद्या सकाळी उठल्या उठल्या ही वाक्य स्वतःशी बोलून बघा. काय सांगावं? एखादं महत्वाचं तुमचं न होणारं काम सुद्धा होईल. काय सांगावं? ही ऊर्जा तुमच्या आयुष्यात नवी प्रेरणा घेऊन येईल. जर तुमचं नुकसान होणार नाहीये तर करून बघायला काय हरकत आहे? आणि अनुभव आल्यानंतर व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा, म्हणजे त्यातून बाकीच्यांना सुद्धा प्रेरणा मिळेल. मानसशास्त्रामध्ये स्वयंसूचनांना अतिशय महत्त्व आहे. आपण स्वतःशी काय संवाद साधतो या गोष्टीला फार महत्त्व आहे. तुम्ही जरा निरीक्षण करा स्वतःच की दिवसभरात तुम्ही स्वतःशीच काय बोलत असता. तो संवाद नक्की सकारात्मक असतो का? मी अशीच आहे, मी तशीच आहे, मी हेच आहे, मला हेच जमत नाही, मला तेच जमत नाही, असा जर संवाद तुमचा असेल तर तुमच्या विचारांचा परिणाम तुमच्या कृतीत दिसणार आहे आणि मग त्याचे नकारात्मक परिणाम तुम्हाला मिळणार आहे. पण तुम्ही स्वतःशी जर चांगलंच बोललात, स्वतःला चांगल्याच सूचना केल्यात तर तुमच्याकडनं चांगलंच काम होणार आहे. विचार बदलात जग बदलेल हे तर तुम्ही ऐकलंच असेल. आणि फार दूर कशाला जायचं, अगदी पटेल असं उदाहरण देते. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले. ते काय? मनाचे श्लोक म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन्सच आहेत. मनाच्या श्लोकांमध्ये मनाशी साधलेला संवाद आहे. मनालाच सकारात्मक गोष्टी करायला सांगितल्यात आणि नकारात्मकतेपासून लांब राहायला सांगितलंय. म्हणजेच जे आपल्याला रामदास स्वामींनी फार पूर्वी करायला सांगितलेलं आहे तेच नव्या स्वरूपात आपल्या समोर येत आहे. अनेक जणांना रोज मनाचे श्लोक म्हणायची सवय असते, त्याचाही त्यांना चांगलाच अनुभव येत असणार आहे. किंवा तुमच्यापैकी काही जणांना मनाचे श्लोक म्हणायला वेळ नसेल, नोकरी आहे, व्यवसाय आहे, रोज सकाळी गडबड असते, घाईत जावं लागतं. तर ठीक आहे, मनाचे श्लोक म्हणायला जर तुम्हाला जमत नसेल तर स्वतःशीच 5-10 मिनिटं काढून ही चांगली वाक्य बोलून बघा. काय सांगावं? तुमचा दिवस बनेल आणि येणारा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका